नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, सध्या चर्चा सुरू आहे ती आणखी एका आंदोलनाची, ती म्हणजे झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन. काही दिवसांपूर्वी जंतर मंतर इथे जे आंदोलन झालं त्याची देशभरात चर्चा सुरू होती. आता झारखंडच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा परीक्षांमध्ये घोळ झालेली आहेत, पेपरफुटी झालेली आहे आणि त्यानिमित्ताने तिकडे सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. सोमवारी हेच सगळे विद्यार्थी झारखंड विधानसभेवर धडकले. त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी चालत निघाले आणि हे सगळं आंदोलन आता पुढच्या टप्प्यावर आलेलं आहे. म्हणजे आता विधानसभेच्या भोवती या सगळ्या विद्यार्थ्यांचा घेराव आहे आणि मागणी त्यांची आहे की या सगळ्या पेपरफुटीची किंवा जो काही घोळ झालेला आहे त्याची CBI चौकशी व्हावी, ती परीक्षा जी घेण्यात आली ती रद्द करण्यात यावी आणि ती रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. तिथे कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या वगैरे मागण्या करून त्या ठिकाणी एक प्रकारे चर्चा घडवणं फक्त किंवा एक सनसनाटी निर्माण करणं असा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. आता हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाची तुलना जेव्हा आपण जंतर मंतरशी करतो तेव्हा आपल्याला त्यातला मूलभूत फरक जो आहे तो लक्षात येतो आणि आणखी काही गोष्टी त्यानिमित्ताने आपल्या समोर येतात. एक तर जंतर मंतरमध्ये जे काय आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये प्रचंड हिंसाचार झाला. तो हिंसाचार कसा दाखवण्यात आला एकतर्फी मीडियाकडून की पोलिसांनी लाठीचार्ज केला मोठ्या प्रमाणावर, अनेक विद्यार्थी जखमी झाले. कोण विद्यार्थी जखमी झाले हे कुठे समोर आलं नाही. पोलीस मात्र जखमी झाल्याचे असंख्य व्हिडिओ आपण पाहिले. पोलिसांना आंदोलकांनी दगडांनी मारलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, काठ्यांनी मारलं, डोकी फुटलेले असे पोलीस उभे राहिलेले आपण पाहिले. त्यांच्या नातेवाईकांनी येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आपल्या वडिलांना म्हणा किंवा पतीला म्हणा कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, अत्यंत अगदी म्हणजे मरणाच्या दारातून ते परत आलेत हे त्यांनी सांगितलं. एका तरी डोकं फुटलेल्या विद्यार्थ्याचे, म्हणजे जे डोकं फुटलेले आहेत विद्यार्थी असं सातत्याने सांगितलं जात होतं, त्यातल्या कोणीतरी येऊन पत्रकार परिषद घेतलेली दिसली का? किंवा अशा एखाद्या विद्यार्थ्याच्या घरी अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे लोक, इतरही राजकीय नेते कोणाच्या तरी घरी गेलेत आणि त्यांची डोकी फुटली आहेत, त्यांचे हातपाय मोडलेत, हे बघायला मिळालं का आपल्याला? मिळालं नाही. तोच फरक आपल्याला इथे दिसून येतो. आता झारखंडमध्ये हे जे सुरू आहे आंदोलन त्याच्यात मात्र असं कोणतंही काही घडलं नाही. जंतर मंतरला बॅरिकेड सोडून संसदेच्या दिशेने धाव घेतली होती तथाकथित या विद्यार्थ्यांनी, तिथे परवानगी नसताना सुद्धा. इथे सुद्धा विधानसभेवर लोक गेले पण त्यांनी कोणत्याही पद्धतीचा दंगा केला नाही, पोलिसांवर हात उचलला नाही, पोलिसांवर दगडफेक केली नाही. अत्यंत संयमाने आंदोलन झालं आणि केवळ TV वर दिसत होतं असं नव्हे, तर जे मोदी सरकारच्या विरोधात आहेत असे अनेक यूट्यूबर सुद्धा तिकडे गेलेले आहेत. पत्रकार मोठ्या प्रमाणात गेले नाहीत, ते जंतर मंतरसाठी फक्त राखीव होते, ते आता झारखंडला जात नाही आहेत. पण काही यूट्यूबर्स तिथे गेले. आता अजित अंजुम वगैरे सारखे मोदी विरोधक म्हणवले जाणारे यूट्यूबर तिथे गेले आणि ते म्हणत आहेत त्यांच्या व्हिडिओजमधून की या आंदोलनामध्ये कुठेही असा कोणताही प्रकार घडला नाही, पोलिसांवर हल्ले होत आहेत किंवा पोलीस मोठ्या प्रमाणावर हल्ले करतायत, असं काही झालं नाही, कोणी संयम गमावलेला नाही. त्याच्यावरनं लक्षात येतं की आंदोलनातला फरक काय आहे ते. या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. याचं कारण काय की या आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी एक पत्रकार तिथे गेलेले आहेत. अनेक पत्रकार असू शकतील पण प्रामुख्याने ते पत्रकार त्या सगळ्या एकूण घटनेचं किंवा या सगळ्या आंदोलनाचं रोजच्या रोज रिपोर्टिंग करतायत. त्याच्यामध्ये जे उपोषण करतायत त्यांच्या मुलाखती घेत आहेत, त्या उपोषण करणाऱ्यांना जर रुग्णालयात नेलं असेल तर रुग्णालयात जाऊन त्यांच्याशी बोलतायत आणि ते सातत्याने येतंय समोर की काय घडतंय, विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, कोणत्या मागण्या आहेत त्यांच्या, हे सगळं समोर येते.
आणि मग अशा वेळेला हे जे पत्रकार आहेत अमन चोप्रा नावाचे, त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. त्यांनी स्वतःच तो व्हिडिओ काढलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतं की ते नाश्ता करायला बसलेले आहेत एका हॉटेलमध्ये. सुरूच आहे त्यांचं खाणं. त्याच वेळेला पोलीस येतात झारखंडचे आणि तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं म्हणतात. ते म्हणतात कशासाठी? तर आम्हाला तुमच्याशी बोलायचे, काही गोष्टी बोलायच्या. ते म्हणतात इथेच बसून बोलूया, त्यात काय हरकत आहे, हॉटेलमध्येच बसा आणि समोरासमोर बोलू काय जे काय बोलायचं ते. पण ते म्हणतात नाही, आम्हाला तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे, वेगळ्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसमोर बसवायचे, तिथे बोलायचे. आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्याचंही दिसतं. अमन चोप्रा आणि ते इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी हे बोलत आहेत, कशा संदर्भात तुम्ही मला बोलवलं, काय नेमकं विचारायचे. आणि नंतर त्यांची जी काही बोलणं होतं त्याचा व्हिडिओ काही करण्यात आला नाही. पोलिसांनी विनंती केली की तो व्हिडिओ करू नका. मग त्यांच्यात बोलणं होतं आणि नंतर त्यांच्या हाती एक FIRची कॉपी जी आहे ती ठेवण्यात येते की तुम्ही इथे येऊन हे सगळं आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करताय, त्याला आणखी त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताय वगैरे वगैरे, अशा पद्धतीने, म्हणजे अशा अर्थाचं हा FIR आहे. आणि तो FIRची कॉपीसुद्धा ते दाखवतात अमन चोप्रा. काय लक्षात येतं याच्यातून? हाच फरक लक्षात येतो झारखंडचं आंदोलन आणि जंतर मंतरवरचं आंदोलन. जंतर मंतरवरच्या आंदोलनात असंख्य पत्रकार गेले होते. महाराष्ट्रातून तर जवळपास महाराष्ट्रात पत्रकारच उरले नाही, तितके सगळे पत्रकार जंतर मंतरला गेले. महाराष्ट्रात सगळं काही सुशेगात होतं, छान छान चाललं होतं, त्यामुळे आता इथे बातमी करण्यासारखं काही नाही म्हणून इकडचे सगळे पत्रकार हे दिल्लीत गेले जंतर मंतरला. तिकडे अर्थातच विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते मांडलेच, पण प्रामुख्याने मोदी विरोधक जे पत्रकार होते त्यांच्यासाठी सुसंधी होती जंतर मंतरला. त्यांनी जोर लावला त्या ठिकाणी. पण तिथे तुम्हाला कुठलंही असा एखादं उदाहरण दिसलं का की पत्रकारांना अडवण्यात आलं, त्यांना रोखण्यात आलं सरकारकडून, पोलिसांकडून, त्यांच्या कारवाई झाली, त्यांच्या विरुद्ध FIR झाला, त्यांना भर जेवणातून उठवण्यात आलं, नाश्ता करताना उठवण्यात आलं, त्याला बोलवण्यात आलं कुठेतरी दुसरीकडे? कुठेही घडलं नाही. प्रत्येकाला आपल्याला हवं तसं रिपोर्टिंग तिथे करता येत होतं. अर्थात आंदोलकांकडून अनेक पत्रकारांची हुरियो उडवण्यात आली, तो भाग वेगळा. पोलिसांकडून कोणती कारवाई झाली नाही. पण झारखंडमध्ये काय होते, अमन चोप्रांवर कारवाई झाली. आता तुम्हाला फरक लक्षात येईल की हुकुमशाही कशाला म्हणतात. हे सातत्याने आरोप काँग्रेसकडून किंवा केले जातात की मोदी सरकार हे हुकुमशाही करणारं सरकार आहे. कोणत्या प्रकारची हुकुमशाही आहे इथे? जंतर मंतरला तर कोणतीच हुकुमशाही दिसली नाही. अभिजित दिपके बोस्टनवरनं आल्यानंतर सगळ्यांनी अशी बातमी पसरवली की आता त्याला अटक होणार, आल्या आल्या विमानतळावरच अटक करणार, जेलमध्ये टाकणार. कोणी अटक केलं नाही. विमानतळावरनं तो जंतर मंतरला गेला, तिथे काय आंदोलन केलं, नंतर तो इतर राज्यांमध्ये सुद्धा जाऊन आंदोलन केलं. पुन्हा जंतर मंतर इथे जे काय आंदोलन उपोषण सुरू होतं तिथेही जवळपास 20 दिवस तसंच सुरू होतं. सोनम वांगचुकसुद्धा आंदोलन करत होते, उपोषण करत होते, बाकी ज्यांची मजा चालू होती, खाणं पिणं व्यवस्थित सुरू होतं. कुठेही कोणी अडवलं नाही, कोणी कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. संसदेवर मार्च काढायचा निर्णय घेतला आंदोलकांनी, त्याला विरोध करण्यात आला कारण तशी परवानगी नसते. तरी देखील त्या बॅरिकेड्स सोडून लोक गेले. पोलिसांनी अर्थातच लाठीमार करणार, ते काय गालगुच्चे घेत बसणार नाही आंदोलकांचे. त्यांनी लाठीमार केलेला आहे, तो करावाच लागतो. तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही जर मर्यादा ओलांडल्या तर ती कारवाई करावी लागते. पण ती कारवाई केल्यावर आंदोलकांमधले काही जे अराजक पसरवणारे जे लोक होते त्यांनी दगडफेक केली, पोलिसांना मारहाण केली, रक्तबंबाळ केलं. ते आपल्याला या आंदोलनात दिसलं नाही. त्याला म्हणतात हुकुमशाही. झारखंडमध्ये ही अशा पद्धतीची हुकुमशाही सुरू आहे. कुठे तिथे जंतर मंतरला कोणा पत्रकाराला पोलिसांनी विचारले. इथे मात्र झारखंडमध्ये एक पत्रकार, त्याला लगेच विचारण्यात आलं. बाकी अनेक पत्रकार तिथे होते. अमन चोप्रा स्वतः सांगतात अनेक पत्रकार होते, पण त्यांना कोणाला FIRची कॉपी पाठवण्यात आली नाही, फक्त त्यांना पाठवण्यात आली. याचा अर्थ हुकुमशाही. महाविकास आघाडीची आठवण होण्यामागचं कारण हेच आहे. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष जे होतं त्याच्यामध्ये अशीच हुकुमशाही होती. आज ते भलेही म्हणत असतील मोदी सरकार, मोदी हे हुकुमशाह आहेत, पण कोणती हुकुमशाही त्यांच्याकडून झाली नाही.
त्यांनी सगळ्या आंदोलकांची चर्चा केली, त्यांना काय पाहिजे ते विचारलं, राजीनामा पाहिजे होता, राजीनामा घेतला धर्मेंद्र प्रधानांचा आणि आंदोलन मागे घेतलं गेलं. मग ही हुकुमशाही म्हणता येईल का? पण तिथे काय, तर पत्रकाराला FIR पाठवला. आणि महाविकास आघाडीच्या काळात काय होतं, शरद पवारांच्या संदर्भात केतकी चितळेने काहीतरी पोस्ट केली, अर्थात तिची पोस्ट नव्हती, दुसऱ्या कोणाची तरी पोस्ट तिने शेअर केली. तिला किती दिवस तुरुंगात ठेवलं? 40 दिवस तुरुंगात ठेवलं. तिच्यावर शाईफेक केली. आज जे त्या नेहा बोरावर शाईफेक केल्यावर प्रचंड रडतायत, दुःखाचे त्यांच्या उमाळे येत आहेत, त्यांच्या डोळ्यातून एक टिपूस सुद्धा त्यावेळेला आलं नाही केतकी चितळेच्या वेळेला. कारण सोयीस्कर विचार मांडणं, ढोंगीपणा, तोंडावर बुरखे चढवणं हे या सगळ्या पुरोगामी आणि अशा लोकांचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे, ते याच्यातून दिसून येतं. मग त्या केतकी चितळेला 40 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. नारायण राणेंना जेवत असतानाच उचलून नेण्यात आलं. अर्णब गोस्वामीच्या घरी बंदूकधारी पोलीस पाठवून त्याला अटक केली, कारण तो विरोधात बोलतो. मग ही झाली की नाही कारवाई? याला म्हणतात हुकुमशाही, याला लोकशाही म्हणत नाहीत. मोदींना हुकुमशाह म्हटलं तरी त्यांच्या कोणत्याही कृतीतून हुकुमशाही दिसली नाही. शेतकरी आंदोलन झालं, कितीतरी दिवस आंदोलन सुरू होतं, शेवटी कायदे मागे घेतली. आता हुकुमशाह असता तर काय केलं असतं? खरोखरच हुकुमशाह असता तर तात्काळ गोळ्या घालून सगळ्यांना ठार मारण्यात आलं असतं, नाहीतर पकडून फासावर लटकवलं असतं. झालं का कोणतं तरी? यापैकी कोणती कृती झाली नाही. पण सांगितलं का गेलं की हुकुमशाही आहेत. आणि जे हुकुमशाही करतायत त्यांच्याबद्दल सुद्धा काढायचा नाही. आपण पाहिलं तिकडे एका पत्रकारांनी करोनाच्या काळामध्ये काही बातमी दिली की स्टेशनवर लोक जमलेत, तर त्याला तात्काळ गावावरून उचलण्यात आलं, उचलून आणण्यात आलं, त्याची चौकशी करण्यात आली. याला म्हणतात हुकुमशाही. तीच आता आपल्याला झारखंडमध्ये दिसते. अमन चोप्रांना जे काही FIR पाठवण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी केलेली आहे, त्याच्यातून दिसतं की हुकुमशाही याला म्हणतात. आणि म्हणून महाविकास आघाडीची आठवण येण्यामागचं कारण ते आहे की झारखंडमध्ये जे चाललेलं आहे, अर्थात तिकडे काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे जिथे काँग्रेसचं सरकार असेल किंवा काँग्रेस धार्जिणं असेल, काँग्रेसला समर्थन देणारं असेल किंवा काँग्रेसचं समर्थन असेल, तिथे हुकुमशाही हमखास असणार. दिल्लीमध्ये जे पोलिसांवर हल्ले झाले, पोलीस जखमी झाले, त्याविषयी राहुल गांधींना विचारण्यात आलं. पत्रकारांनी विचारलं की त्या पोलिसांवर हल्ले झाले, ते स्वतः जखमी झालेत. तेव्हा राहुल गांधींची काय भाषा होती? तुम्ही भाजपचे पत्रकार आहात का? त्याविषयी त्यांना सांगता आलंच की ठीक आहे, त्या पोलिसांची सुद्धा चौकशी आम्ही करू, त्यांना एक प्रकारे त्यांना बघायला जाऊ, आम्ही त्यांच्या प्रकृतीची काय नेमकी स्थिती आहे ते बघू, विरोधी पक्ष नेता या नात्याने. पण ते काय म्हणाले? तुम्ही भाजपचे पत्रकार आहात का? याला म्हणतात हुकुमशाही. आणि ही हुकुमशाही याच्यातून दिसून येते. तेव्हा हे जे झालेलं आहे अमन चोप्रा या पत्रकाराच्या बाबतीत, त्याच्यावरनं महाविकास आघाडीची म्हणूनच आठवण येते की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना कसं दडपून टाकायचं, कसं त्यांच्यावर 100 FIR करायचे वेगवेगळ्या ठिकाणाहून, कसं त्याला जेलमध्ये डांबून ठेवायचं, याची उदाहरणं घालून दिली. तर त्यातून दिसून येतं की हुकुमशाही म्हणजे नेमकं काय ते. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.